हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ। तर आज मी नाचण्याच्या पिठाच्या भाकऱ्या बनवणार आहे। याच्या आधी मी एक व्हिडिओ अपलोड केलेला होता, पण भाकऱ्या काय सर्वजण बनवतात, पण मी एका हाताने भाकरी कशी बनवायची ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। कारण उन्हाळा इतका वाढलेला आहे, उन्हाळ्यामध्ये उष्णता इतकी वाढली आहे, शरीरामध्ये खूपच वाढलेली आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे नाचण्याची भाकरी किंवा आपण आंबील करून पिऊ शकतो। नाचण्याची भाकरी ही पचनाला सुद्धा अगदी हलकी असते। डायबिटीज पेशंट असतात ना, त्यांच्यासाठी तर वरदान। तसेच लहान मुलांच्या आरोग्य वाढीसाठी सुद्धा नाचणी ही खूप अत्यावश्यक असते। त्याच्यात भरपूर गुणधर्म असतात नाचण्याच्या पिठामध्ये। नाचणी ही वजन कमी करण्यासाठी सुद्धा उपयोगात आणता येते। तर नाचण्याची भाकरी मी एका हाताने तुम्हाला बनवून दाखवणार आहे। तर एका हाताने का मी बनवून दाखवणार आहे असं मी म्हणते, कारण कोणाचं लहान बाळ असू शकतं, तर त्याला घेऊन भाकऱ्या करणं शक्य नसतं। जर कोणाच्या हाताला लागलं असेल किंवा भाजलं असेल तर त्यांना भाकऱ्या करणं, दोन्ही हाताने भाकऱ्या करणं अशक्य असतं। मला माहित आहे, माझं बाळ लहान होतं ना, तेव्हा मी अशाच प्रकारे भाकऱ्या बनवत होते। त्यामुळे मला आता प्रॅक्टिस झालेली आहे एका हाताने भाकऱ्या बनवून, भाकऱ्या लाटून तर मी बनवतेच, पण एका हाताने भाकरी मी व्हिडिओ बनवत आहे त्यांच्यासाठी। असे प्रसंग येऊ शकतात, मग आपल्याला भाकरी तर लागणारच आहे। मग अशा प्रकारे आपण भाकरी भाजून खाऊ शकतो। तर एका हाताने मी पीठ मळलेलं आहे आणि एका हाताने गोळे सुद्धा मी बनवलेले आहेत। बघा, इथं गोळे बनवून झाल्यानंतर फक्त मी दुसरा हात लावत नाही आहे। बघा कशा पद्धतीनं असे गोळे मी परातीमध्येच ते गोळे आहेत ना, गोल गोल फिरवून घेते। गोल गोल फिरवून का घेते, तर इथं कुठंच आपल्याला कट जो असतो ना तो लागणार नाही याच्यासाठी। म्हणजे भाकरी आपण बडवतो ना, त्यावेळेला भाकरी अशी आपली फुटणार नाही आणि मधून कट सुद्धा पडणार नाही, याच्यासाठी छान अशी एका हाताने गोल गोल फिरवून घेतलेली आहे। आणि आता मी भाकरी कशी बडवते, थापटते बघा कशा पद्धतीनं। पहिल्यांदाच थोडंसं पीठ घेतलं होतं आणि त्याच्यावरती आपल्याला थोडंसं पीठ लावायचं आहे। जसं पीठ लागेल ना तसं तसं आपल्याला घ्यायचं आहे, जास्त कमी जास्त असं। तर मी पीठ सुद्धा कसं लावत आहे ते तर बघा तुम्ही। अशा पद्धतीने थापटून घेत आहे मी भाकरी आपली। तर हळूहळू करत 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 भाकरी कशी मोठी होते ते तुम्ही बघा, फक्त एका हाताने। तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पहिल्यांदाच बघत असाल, मला माहित आहे, म्हणून मी त्यांच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेले आहे। कारण आपण काहीतरी अशा प्रसंगामध्ये काहीतरी ट्रिक्स आयडिया आपण लावू शकतो। आपली भाकरी जी आहे ना ती हळूहळू आकाराने मोठी होत आहे, तुम्ही बघतच असाल। थोडं थोडं पीठ लावून, कसं पीठ लावते मी ते तुम्ही बघा। थोडीशी भाकरी उचलायची आणि त्याच्या मागं जे पीठ ठेवायचं आणि तिथं परतून असं गोल। आता हे पीठ आहे ना ते सगळीकडे लागलेलं आहे आणि आपली भाकरी आहे ना ती हाताला किंवा खाली चिपकणार नाही आणि फाटणार सुद्धा नाही। आपल्याला समजतं थोडी भाकरी बनवून झाल्यानंतर ना खाली आपली भाकरी आता चिकटणार आहे असं आपल्याला समजतं, तेव्हा थोडीशी भाकरी उचलून पीठ लावायचं असतं आणि भाकरी त्याच्यावर ठेवून सर्व बाजूंनी पसरवायची असते। म्हणजे पीठ पण सगळ्या बाजूंना एक समान लागेल, भाकरी सुद्धा फाटणार नाही। आणि वरच्या बाजूने जर हात आपला चिपकत असेल तर वरती पण पीठ लावायचं अशा पद्धतीनं आणि हळूहळू करत परतवायचं असतं भाकरी अशा पद्धतीनं। मी साईडच्या काठ आहेत ना तर ते कसे मारत आहेत बघा। आता भाकरी आपली मोठी झालेली आहे आणि आता मी भाजून कशी घेते ही भाकरी एकाच हाताने मी कशा पद्धतीने उचलते भाकरी ते बघा तुम्ही व्हिडिओमध्ये। खूप छान व्हिडिओ झालेला आहे, तर तुम्ही अशा पद्धतीने वापरून भाकरी बनवू शकता एका हाताने। अगदी हलक्या हाताने उचलवायची असते भाकरी। मग आम्ही कशा पद्धतीने उचलत आहे भाकरी, अगदी हलक्यावरती हात घालून उचलवायची असते। आणि मी आता ही भाकरी जी आहे ना ती तव्यामध्ये टाकणार आहे। अगदी सेंटरला घेऊन जाऊन भाकरी आपल्याला टाकायची असते, हे अगदी लक्षात ठेवलंच पाहिजे। कारण हात जर आपला साईडला थोडा जरी गेला तर भाकरी बाहेरच्या बाजूला पडू शकते आणि ती उचलताना नक्कीच फाटते। तर भाकरी मी छान प्रकारे टाकून घेतलेली आहे, किती मोठी भाकरी झालेली आहे तुम्ही बघू शकता इथं। आणि आता 5-10 सेकंद झालेले आहेत, तर मी आता भाकरीला
पाणी लावून घेते आहे एकाच हाताने मी टाकलेली सुद्धा आहे आणि आता पाणी सुद्धा मी कशा पद्धतीने लावून घेते. आता अशा प्रकारे पाणी थोडं राहिलं तर पिठाने ते पाणी असं ओढून घ्यायचं, म्हणजे तिथं तो जागा असतो ना तिथं भाकरी आपली फाटणार नाही पाणी राहिल्यामुळे. तर बघा पाणी राहिलेलं नाही आहे, त्या पिठानेच मी ते पाणी ओढून घेतलेलं आहे. तुम्हाला जर भाजत असेल तर तुम्ही एखादा कपडा सुद्धा वापरू शकता इथं भाजत असेल तर. हात मी पिठाच्या साह्यानं काढलेला आहे बघा, आणि पिठाच्या साह्यानं उचलते की नाही भाकरी आपली तर मी ते चेक करत आहे. अगदी थोडस ड्राय वरची बाजू जी असते ना पाणी लावलेली थोडीशी ड्राय होऊ द्यायचं, नंतरच ते उचलून बघायचं भाकरी आपली उचलते की नाही. जर उचलत असेल सर्व बाजूनी तर अशा प्रकारे मी भाकरी अगदी किती छान प्रकारे परतवून टाकलेली आहे बघा. मस्त परतली गेलेली आहे भाकरी आपली एकाच हाताने ते सुद्धा. तर अशा प्रकारे भाकरी आपली चांगली भाजणार आहे. 10 सेकंदासाठी भाकरी आपली तशीच ठेवायची असते. नंतर चेक करून बघायचं सर्व बाजूनी भाकरी आपली उचलत आहे की नाही, म्हणजे खालची बाजूनी भाकरी चांगल्या प्रकारे भाजली आहे की नाही हे चेक करायचं असतं. अगदीच 10 सेकंद आपण थांबावं लागेल इथं. आता मी चेक करून बघते की भाकरी आपली उचलत आहे. जर आपल्याला उचलत आहे अशी भाकरी समजलं तर आपण उचलवून परतवून टाकायची, म्हणजे भाकरी आपणच फुगवून अशी मस्त अशी वर येते, टम्म फुगते भाकरी. बघा इथं तवा जो असतो ना तर तो व्यवस्थित पाहिजे बरोबर सेंटरला, म्हणजे भाकरी जी असते ती सर्व बाजूनी चांगल्या प्रकारे भाजते आपली. बघा इथं मी परतवून कशी टाकते भाकरी सर्व बाजूंनी. पुन्हा एकदा काठ जे असतात ते भाजायला थोडस टाइम जाईल म्हणून मी असं पुन्हा एकदा चेक करते भाकरी आपली भाजली आहे की नाही सर्व बाजूंनी. आणि ही भाकरी ना सर्व बाजूंनी भाजली तरच खायला टेस्ट लागते. अर्धी कच्ची तुम्ही ठेवला भाकरी भाजायच्या अगोदरच काढला तर खायला सुद्धा चांगलं लागणार नाही. इथं बघा आता भाकरी आपली फुगून अशी वर येणार आहे, मस्त अशी टम्म फुगलेली भाकरी आणि मऊसूत सुद्धा राहते अशा प्रकारे भाकरी. कारण मी याच्यामध्ये थंड पाणी घातलेलं नाही मळताना सुद्धा, खूप छान मळलेलं पीठ सुद्धा. तर थंड पाणी घातला तर भाकरी आपली घट्टच होणार नंतर काही वेळांनी, म्हणून मी थंड पाणी वापरलेलं नव्हतं सर्वात आधी मळताना पीठ आपलं. तर भाकरी इथं बघू शकता किती छान बनलेली आहे आणि छान भाजली सुद्धा गेली आहे आपली भाकरी. इथं खायला सुद्धा अगदी टेस्ट लागणार आहे भाकरी, कारण ती चांगल्या प्रकारे भाजली गेली आहे म्हणून. आता मी ही भाकरी काढून घेते आणि नेक्स्ट भाकरी आहे ना तर मी ती बडवून घेते. तर मी थोडीशी दाखवते पुन्हा एकदा कशा प्रकारे मी बडवते ते. तशा प्रकारे बघून तुम्ही बडवू शकता किंवा उचलूच शकता. आता कशी मी ही भाकरी बनवून घेतली होती हाताने, फक्त एकाच हाताने भाकरी आपली किती छान बनलेली आहे बघा. दुसऱ्या हाताने मी हात जरा पण लावत नाही आहे भाकरीला आणि माझी भाकरी आहे ना ती कुठंच फुटली नाही. तर आपल्याला सर्वात आधी पीठ जे असतं ना तर ते चांगलं झालं पाहिजे आपलं पीठ मेन. तर थंड पाणी जर आपण वापरू नका, नाहीतर भाकरी आपली फाटून जाईल किंवा अशा काट पडतात आणि असं बडवताना मधूनच भाकरी फाटली जाते. यासाठी किती छान भाकरी मी बडवत आहे बघा आणि कुठंच काट वगैरे लागलेले नाहीत आपले यासाठी. तर भाकरी ही खूप फायदेशीर आहे लहान मुलांना, समजा मोठ्यांना आणि लहानांना सुद्धा, दोन्हींना सुद्धा ही भाकरी ना खूप फायद्याची आहे. आणि उन्हाळ्याच्या दिवसात तर ही भाकरी खावीच मी म्हणते, कारण उष्णता खूप प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. तर इथं थोडंसं कट लागलेलं, तर मी कसं त्याला रिपेअर केलं ट्रिक्स वापरून. तर बघा एकदम दडपायचं नाही त्या भाकरी जर दुमडली गेली तर थोडंसं उचलून ती भाकरी व्यवस्थित करून त्याचं थोडंसं पीठ लावायचं, म्हणजे भाकरी बरोबर लेवलमध्ये येते आपली. इथं बघा छान अशी ही सुद्धा भाकरी आपली छान झालेली आहे गोल अशी. अशा प्रकारे हलक्यावरती आपल्याला उचलायचं असतं आणि हातावरती बरोबर सेंटरला घेऊन आपण तव्यामध्ये सुद्धा सेंटरलाच टाकायची असते भाकरी, म्हणजे बाजूला जाणार नाही. अशा प्रकारे ही सुद्धा मी भाकरी भाजून घेते. अशा करत करत मी भाकऱ्या सर्व पूर्ण भाकऱ्या माझ्या भाजून घेते. तुम्हाला दाखवण्यासाठी हा व्हिडिओ मी शूट केला, तसं माझ्या हाताला वगैरे काही लागलेलं नाही, फक्त तुम्हाला हा व्हिडिओ समजावा यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. बाकीच्या भाकऱ्या मी दोन्ही हातांना बडवेन. जर अशी सिच्युएशन तुमच्या बाबतीत केव्हा आलीच तर तुम्ही अशा प्रकारे भाकऱ्या बनवू शकता, इतकंच सांगायचं आहे मला. त्याच्यानंतर तवा आपला खूप गरम होता आणि मला काढायचं होतं ऑमलेट काढायचं होतं. त्यासाठी मी कांदा वगैरे टोमॅटो असं
भाजून घेतलं होतं आणि याच तव्यामध्ये मी ऑमलेट जे आहे ना ते बनवणार आहे. याच्यामध्ये खूप छान ऑमलेट बनतं आणि खूप छान सुद्धा लागतं आणि ते मेन म्हटल्यावर चांगलं भाजलं जातं. यासाठी आपलं ऑमलेट जे आहे ना तर ते छान टेस्ट लागतं. मी तव्यात किती छान ऑमलेट करून तुम्हाला दाखवते बघा. अशा प्रकारे सर्व मी कट करून घेऊन याच्यामध्येच भाजून घेऊन अंड जे असतं ना ते त्याच्यामध्ये 2-3 अंडी मी टाकलेली आहेत आणि आता हे बघा झाकण. आता ते शिजलेलं आहे अंड आपलं खालून आणि आता मी ते परतणार आहे. ऑमलेटची पोळी जी आहे ना तर ती बनवलेली आहे मी. किती छान प्रकारे आता मी परतवून टाकते बघा. अशा प्रकारे किती छान भाजलेलं आहे दाखवते. हे बघा इथे किती छान भाजलेलं आहे ऑमलेट जे आहे ना ते. त्याच्यामध्ये तव्यामध्ये ना खूप छान ऑमलेट भाजलं जातं आणि खाली लागणार सुद्धा जळणार सुद्धा नाही. अगदी चांगल्या प्रकारे भाजून येईल. त्याच्यासाठी मी तवा तसाही तापलाच होता. हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आपलं ऑमलेट जे आहे ना तर ते तयार झालेलं आहे. मी ताट करून घेतलेलं आहे आणि आता गावावरून ना मी लोणचं आणलेलं. आता आंब्याचा सीझन असल्यामुळे खूप छान लोणचं, घरचं लोणचं आहे. खूप छान टेस्ट सुद्धा झालेलं आहे. मी तुम्हाला दाखवते. खूप छान झालेलं आहे. तर ते जेवणासोबत मी घेते. मला खूप आवडतं आंब्याचं लोणचं जे आहे ते. तर मस्त झालेलं लोणचं सुद्धा. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.